श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत कठीण अशा काळात संकटांचे निवारण करणाऱ्या स्तोत्राबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी एक वेळ अशी येते की आपण त्यावेळी खूप अडचणींमध्ये अडकतो, म्हणजे आपल्यावर एखादे घोर संकट येते आणि त्यावेळी आपण खूप खचून जातो। अशा वेळी जर आपण या स्तोत्राचे म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे जर पठण केले तर निश्चितच आपल्याला श्री गुरुदत्त म्हणजे आपले स्वामी महाराज प्रत्यक्ष बाहेर काढतातच। आणि हा अनुभव आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांना आलेला आहे। स्वतः भगवान दत्त महाराज ज्यांच्याबरोबर बोलत होते अशा परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेले हे स्तोत्र आहे। ज्याला गुरुची ओढ आहे, ज्याला दत्त महाराजांची साधना करायची आहे, जो स्वामी महाराज, श्री गजानन महाराज, साईबाबा यांची साधना करतो, त्यांनी प्रत्येकाने एकदा तरी या स्तोत्राचे पठण अवश्य करावे। जो कोणी हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र पूर्ण श्रद्धेने व भक्तीने म्हणतो, त्याच्यावर आलेली संकटे नष्ट होऊन तो सही सलामत सुटतो। प्रत्येक संसारी माणसावर अनेक संकटे येतच असतात। अशा वेळी कुणाची कोठूनही मदत मिळत नाही आणि आपल्याला काय करावे हे सुचत नाही। तेव्हा आपण दररोज या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे नित्यसेवेमध्ये किमान एक वेळा तरी पठण करावे। घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे 5 श्लोक लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहेत। जो कुणी या स्तोत्राचे नित्य भक्तीने पठण करतो तो दत्तगुरूंना प्रिय होतो। घोर कष्टोद्धरण स्तोत्र पाठ हा 108च्या पटीत करायचा असतो। रोज 12 वेळा याप्रमाणे 27 दिवस व्रत म्हणून केले जाते। 108ला 12ने भाग जातो म्हणून ते 12 वेळा म्हणावे किंवा 3, 4, 9, 12, 18, 27, 36, 108 वेळाही हे स्तोत्र म्हणता येतात। नित्यसेवा करत असताना देवघरासमोर बसून हे पाठ पूर्ण करावेत। घोर कष्टोद्धरण स्तोत्र पठण ही सेवा कधी करावी तर समजा तुमच्यावर कुणी खोटा आळ घेतला असेल किंवा तुमच्यावर अचानक खूप मोठे संकट आले असेल, मग ते संकट कोणतेही असू द्या, त्यासाठी तुम्ही ही घोर कष्टोद्धरण सेवा करू शकता। कारण घोर कष्टोद्धरण या नावातच त्याचा अर्थ आहे की अघोर संकटातून सुटका करणारे स्तोत्र। ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता। कृपया करून जर तुमच्या आजूबाजूला कुणी खूप संकटात असेल तर त्यांच्यापर्यंत हे स्तोत्र पोहोचवा। कारण कुणालाही संकटातून बाहेर काढणे हेही आपल्या स्वामी भक्तांसाठी पुण्याचे काम आहे। ही सेवा करण्यासाठी कुठलेही नियम नाही किंवा तुम्हाला ब्रह्मचर्यही पाळण्याची गरज नाही। तुम्हाला संकल्पयुक्त जमलं नाही तरी तुम्ही दिवसभरातून जेवढ्या वेळा तुम्हाला म्हणता येईल 11 वेळा, 51 वेळा किंवा 1 वेळा तेवढ्या वेळा तुम्ही हे म्हणू शकता। हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र तुम्हाला गुगलवर किंवा कुठेही भेटू शकते। जर तुमच्याकडे श्री गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा आणि 18वा अध्याय असेल तर त्यामध्ये मागच्या बाजूला हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र लिहिलेले आहे, तर तुम्ही तेही वाचू शकता। फक्त आपल्याला हे स्तोत्र पठण करताना उच्चार स्पष्टपणे करायचा आहे, कारण यातील शब्द हे थोडे कठीण आहे। आणि असं काहीच नाही की तुम्ही ही सेवा गुरुवारपासून करावी। कोणत्याही क्षणापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। खरं तुमची बाजू सत्याची असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला न्याय मिळावा, तर मी तर म्हणेन की आपल्या स्वामी समर्थ माऊलींचे हे स्तोत्र नित्यसेवेत रोज किमान 1 वेळा तरी पठण करा। आता आपण या स्तोत्राचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊ। श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्री दत्तांस्मान पाही देवादिदेव भावग्राह्य क्लेश हरीन सुकीर्ते घोरात कष्टात उद्धार आस्मा नमस्ते।
हे श्रीपादा श्रीवल्लभा, हे श्री दत्ता देवाधिदेवा, हे कीर्तिमान, आमचे भाव ओळखून आमचे क्लेश हरण करून तू आमचे नेहमी रक्षण कर. भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर. तुला आमचा नमस्कार असो. त्वं नो माता त्वं पिता तो दीपस्व, त्रात्रा योगक्षेम कृ सद्गुरु स्वं, त्वं सर्वस्वं नो प्रभू विश्वमूर्ते, घोरात कष्टात उद्धरास्मा नमस्ते. तू आमची माता आहेस, तूच आमचा पिता आहेस, तू आमचा नातेवाईक सगळा सोयरा आहेस, तूच आमचे योग व क्षेम करणारा आहेस. न मिळालेला देणारा व मिळालेल्याचे रक्षण करणारा तू सद्गुरू आहेस. हे नाना तऱ्हेचे रूपे धारण करणाऱ्या परमेश्वरा, तू आमचे सर्वस्व आहे. म्हणून भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर. तुला आमचा नमस्कार असो. पापम तापम व्याधी माधीम च दैन्यम, भीतिम क्लेशम त्वं हराशुत्व दैन्यम, त्रात्रारम नो वीक्ष ईशास्त जुर्ते, घोरात कष्टात उद्धरास्मा नमस्ते. तू त्वरेने आमचे पाप ताप रोग मानसिक व्याधी दिराद्य दारिद्र्य भीती क्लेश नाहीसा कर. तुझ्याखेरीज आमचे रक्षण करणारा कोणीच दिसत नाही. तेव्हा त्वरेने सत्ता चालवणाऱ्या परमेश्वरा, या भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर. तुला आमचा नमस्कार असो. नान्यस्राता नापी दाता न भरता, त्वत्तो देवम त्वं शरण्यो कहर्ता, कुर्वात्रयानुग्रहम पूर्ण राते, घोरात कष्टात उद्धरास्मा नमस्ते. तुझ्याखेरीज आमचा दुसरा रक्षण करता नाही. आम्हाला देणारा दानशूर असा कोणीही नाही. तुझ्याखेरीज शरण आलेल्यांवर कृपा करणारा नाही. आमची संकटे हरण करणारा नाही. संपूर्ण देणाऱ्या अशा अभिनंदाने भयंकर त्रासापासून तो आमची सुटका कर. आमचा तुला नमस्कार असो. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम, सत्संग प्राप्तीम देहीम भुक्तीम च मुक्तीम, भावासक्तीर्च्या खिलानंद मूर्ते, घोरात कष्टात उद्धरास्मा नमस्ते. हे सर्व आनंदाची मूर्ती असलेल्या श्री दत्ता, तू आमच्या बाबतीत धर्माच्या ठिकाणी प्रेम, चांगली बुद्धी, देवाच्या ठिकाणी भक्ती, चांगल्या लोकांची संगती, भुक्तिमुक्ती व भावनापूर्ती प्रेम दे. भयंकर त्रासापासून आमची सुटका कर. आमचा तुला नमस्कार असो. श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम, प्रपठ्ये नियते भक्त्यास श्रीदत्त प्रियो भवेत. इति श्री परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम श्री दत्तात्रेय प्रार्थना स्तोत्र संपूर्णम. लोकांचे मंगला वाढवणारे असे हे 5 श्लोक जो नेहमी पठन करील तो श्री दत्ताचा आवडता होईल. येथे श्री परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले हे दत्तात्रयाचे प्रार्थना स्तोत्र संपूर्ण होत आहे. तर असा या दिव्य स्तोत्राचा अर्थ आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर निश्चितच आजपासून श्री घोरकष्टोद्धरण स्तोत्राची सेवा चालू करा. नित्यसेवेमध्ये किमान 1 वेळा तरी मन लावून हे स्तोत्र पठण करा. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपले हे संचित पुण्य, संचित सेवा आपल्या कामी येत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.